Good afternoon, students. You're welcome in virtual class of our Tulzavani Prathamik Vidya Mandir, Sant Dhaneshwar Nagar, Latur. Today, we are going to learn the grammar section of English. Question words. Question words we always use in a question. Okay? ज्यावेळेस आम्हाला प्रश्न तयार करायचा असतो त्यावेळेस आम्ही क्वेश्चन वर्ड्स वापरत असतो. मग अशी क्वेश्चन वर्ड्स ही इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने वापरली जातात तर आणि इंग्लिश मधली क्वेश्चन वर्ड्स कोणती या सर्व भागावर या तासिकेमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट. विच इज द क्वेश्चन वर्ड्स. तो या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की क्वेश्चन कशा पद्धतीने तयार केले जातात. ओके, ए क्वेश्चन इज अ सेंटेन्स दॅट आस्क्ड फॉर इन्फॉर्मेशन. तर क्वेश्चन हे कशासाठी विचारलं जातं या ठिकाणी आम्ही असं विचार म्हणू शकतो की सांगता येईल आम्हाला की ए क्वेश्चन इज अ सेंटेन्स. ए क्वेश्चन इज ए सेंटेन्स that the question is a sentence that asked for information. Asked for information. Okay, a question is a sentence that asked for information. Asked for information की माहितीसाठी प्रश्न विचारले जातात की कुठली एखादी माहिती घ्यायची आहे महत्वाची त्यासाठी क्वेश्चन विचारले जातात. तर ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन इज बीइंग विथ ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे की ए क्वेश्चन इज बीइंग with a capital letter and end with a question mark. ओके, विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे की ह्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे. क्वेश्चन इज बीइंग विथ अ कॅपिटल लेटर. क्वेश्चन हा नेहमी कॅपिटल लेटरनेच विचारला जातो. प्रश्न ज्यावेळेस आम्हाला लिहायचा असतो त्यावेळेस तो प्रश्न लिहिताना पहिलं लेटर हे कॅपिटल असावं आणि त्याचबरोबर लेटर एंड. क्वेश्चन इज बीइंग विथ अ कॅपिटल लेटर अँड कॅपिटल लेटरने सुरुवात होते अँड एंड विथ क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कने अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क देऊन त्या प्रश्नाची शेवट होत असतो. म्हणजे प्रश्नाची सुरुवात कॅपिटल लेटरने करायची आणि शेवट क्वेश्चन मार्कने करायचा. तर तो प्रश्न आपण ग्राह्य धरतो किंवा तो प्रश्न आहे असं मानलं जातं की ज्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो. तर क्वेश्चन इज अ सेंटेन्स दॅट आस्क्ड फॉर इन्फॉर्मेशन. प्रश्न हा माहिती मिळवण्यासाठी विचारला जातो आणि क्वेश्चन दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. क्वेश्चन इज बीइंग विथ अ कॅपिटल लेटर. प्रश्न हा नेहमी कॅपिटल लेटरने सुरू करायचा किंवा कॅपिटल लेटरने लिहायचा सुरुवातीला आणि एंड विथ क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन मार्कने त्या क्वेश्चनचा एंड झाला पाहिजे. शेवटी क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं एक क्वेश्चन जनरली बीइंग विथ द फॉलोइंग क्वेश्चन्स वर्ड. आता मी तुम्हाला काही या ठिकाणी क्वेश्चन वर्ड देणार आहे आणि क्वेश्चन जनरली या क्वेश्चन वर्ड पासूनच सुरुवात होतो. हे जर शब्द सुरुवातीला असतील तर हा क्वेश्चन आहे असं आम्हाला म्हणता येईल. हा भाग विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून तर विद्यार्थी लिहून घेऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी मी सांगतोय अ क्वेश्चन generally being with the following question words.
पहा या ठिकाणी काय सांगितलंय की क्वेश्चन हा जास्तीत जास्त मी आता देणार आहे त्या शब्दाने सुरुवात होत असतो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या शब्दांनी क्वेश्चन सुरू होत असतो. त्यामध्ये फर्स्ट आहे व्हॉट. व्हॉटने प्रश्न सुरू होत असतो जनरली. त्यानंतर दुसरा वर्ड आहे हू. डब्ल्यू क्वेश्चन सुद्धा आपण याला म्हणत असतो. नंबर 3 whom. Okay, then whose. Then which. When. Then where. Why. And how. ओके, हे जे मी तुम्हाला शब्द दिलेले आहेत तर या शब्दाने जनरली क्वेश्चनची सुरुवात होत असते. क्वेश्चन या शब्दाने सुरू होतो आहे. ठीक आहे. तर व्हॉट, हू, whom, whose, which, when, where, why and how या सर्व शब्दांनी प्रश्नाची सुरुवात होत असते. ठीक आहे. व्हॉट म्हणजे काय. ओके. हू म्हणजे कोण. हू म्हणजे कोणता. हुज म्हणजे कोण. हुज म्हणजे कोणता. विच म्हणजे सुद्धा कोणता. वेन म्हणजे केव्हा. वेअर म्हणजे कोठे. हाय म्हणजे का आणि हाऊ म्हणजे किती किंवा कसं. तर अशा पद्धतीनं प्रश्न आपण का, कसे, कोठे, केव्हा, कसे, काय अशा ज्या शब्दांनी प्रश्न विचारत असतो. मराठीमध्ये सुद्धा आपण अशा का, कोठे, केव्हा अशा शब्दांनी प्रश्नाची सुरुवात करत असतो. किंवा हे शब्द त्या वाक्यामध्ये असतील तर ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे असं आपण मानतो. इंग्लिशमध्ये असे काही शब्द आहेत ज्याने प्रश्न किंवा प्रश्नार्थक सेंटेन्स ते बनत असतं. ठीक आहे. तर असे काही सेंटेन्स आपण पाहूया म्हणजे आम्हाला लक्षात येईल की प्रश्न कशा पद्धतीने या शब्दाने सुरू होतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगेन व्हॉट. ठीक आहे. व्हॉट. आता सुरुवातीला व्हॉट आला आहे. क्वेश्चन तयार करायचा मला. व्हॉट इज युअर नेम अँड क्वेश्चन मार्क. पहा आम्ही आता याच्या अगोदरच्या नियमामध्ये पाहिलं की प्रश्नाची सुरुवात ही कॅपिटल लेटरने करायची. त्या पद्धतीने आम्ही कॅपिटल लेटरने सुरुवात केली पाहिजे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलं पाहिजे. तो क्वेश्चन असतो. व्हॉट इज युअर नेम. ओके. आणि अशा पद्धतीनं हे क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चनला आम्ही सुरुवात कॅपिटल लेटरने करायची आणि एंड क्वेश्चन मार्कने करायचा. त्यानंतर नंबर 2 व्हॉट इज युअर नेम. तुझं नाव काय आहे. क्वेश्चन आहे. त्यानंतर हू कॅपिटल लेटरने सुरुवात करायची. हू टूक माय पेन. हू टूक माय पेन क्वेश्चन मार्क. ओके. आता पहा आम्ही पाहिलं की या क्वेश्चनची सुरुवात डब्ल्यूएच झालेली आहे किंवा हून झालेली आहे. हू टूक माय पेन. माझा पेन कोठे ठेवला आहे किंवा कोठे आहे. पहा तर अशा पद्धतीनं माझा पेन कोणी घेतला तर हू म्हणजे कोण आणि या शब्दाने सुरुवात झालेला हा क्वेश्चन आहे. शेवटी क्वेश्चन मार्क आहे. ओके. देन पुढचा वर्ड आहे whom. whom. ओके. आता सेंटेन्स पाहिजे आपला. whom are you waiting for. whom are you waiting for. whom are you waiting for. पहा या सेंटेन्सची सुरुवात कॅपिटल डब्ल्यू झालेली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. प्रत्येक सेंटेन्सला आम्हाला या पद्धतीनं लिहायचं आहे. त्या पद्धतीने आम्हाला सेंटेन्स पाहायचे आहेत. पुढचा आहे whose. WHOSE is capital. Whose book is this. Whose book is this. हे कोणाचं पुस्तक आहे. ओके. कॅपिटल लेटरने सुरुवात शेवटी क्वेश्चन मार्क. प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी क्वेश्चन मार्क आलाच पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं whose book is this. then which.
which is your pen? Which is your pen? क्वेश्चन मार्क. Which is your pen? W ने सुरुवात, कॅपिटल W ने सुरुवात, शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. Which is your pen? तुझा पेन कोणता आहे? ओके. देन when can you meet time? When can you meet time? When can you meet time? Question mark. When can you meet time? म्हणजे आम्ही तुम्हाला कोणत्या वेळेस भेटू शकतो. तर अशा पद्धतीने W ने कॅपिटल ने सुरुवात आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. पुढचा वर्ड आहे where. Where are you? Where do you live? Where do you live? तू कोठे राहतोस? हा प्रश्न आहे. म्हणजे की प्रश्न विचारलेला आहे म्हणजे शेवटी क्वेश्चन मार्क आहे कारण तो प्रश्न आहे. Where do you live? तू कोठे राहतोस? मग तू समोरचा उत्तर दे त्या क्वेश्चन वरती. नेक्स्ट आहे why. Why are you angry? Why are you angry? ओके. क्वेश्चन मार्क. तू का रागावलेला आहेस? Why are you angry? तू का रागावलेला आहेस? हा क्वेश्चन आहे. W कॅपिटल ने सुरुवात आणि लास्टली क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. ओके. देन how did you know my name? How did you know my name? ओके. म्हणजे तुला माझं नाव कसं माहित झालं? तर अशा पद्धतीनं when you ask the question let your voice rising a pitch at the end. तर आपण ज्या प्रश्न विचारत असतो त्यावेळेस शेवटी आवाजाचा आवाज थोडासा रायझिंग झालेला असतो, वाढलेला असतो. व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय आहे? तर आपण या ठिकाणी पाहिलं की या क्वेश्चनची सुरुवात आम्ही कॅपिटल W ने केली आणि शेवटी क्वेश्चन मार्क आला. आपण ज्या नियमामध्ये पाहिलं होतं त्या पद्धतीनं ते आपण सेंटेन्स सर्व क्वेश्चन लिहिलेले आहेत. हु टूक माय पेन? whom are you waiting for? कोणाची वाट पाहत आहेस? ओके. whose book is this? हे कोणाचं पुस्तक आहे? which is your pen? तुझा पेन कोणता आहे? when can you meet time? तुम्हाला भेटण्याचा टाइम कोणता आहे किंवा केव्हा भेटू शकतो? where do you live? तू कोठे राहतोस? why are you angry? तुम्ही का रागावला आहात? तू का रागावलेला आहेस? how do you know my name? तुला माझं नाव कसं समजलं किंवा कसं कळालं? तुला माझं नाव कसं माहित झालं? तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं की जनरली क्वेश्चन विचारताना आपण पाहिले की WH ने सुरुवात क्वेश्चन असतं. WH ने आपण पाहिलं जिथं की जास्तीत जास्त क्वेश्चन हे WH ने सुरुवात झालेली आहे आणि प्रश्नाच्या शेवटी what, who, whom, whose, which, when, why, how हे शब्द जर असतील तर ते सेंटेन्स क्वेश्चन सेंटेन्स आहे किंवा प्रश्नार्थक ते वाक्य आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. हे प्रश्नार्थक सर्व शब्द की ज्या शब्दाने प्रश्न सुरू होतात त्या शब्दांना प्रश्नार्थक शब्द म्हणतात, मीन्स क्वेश्चन वर्ड्स म्हणतात. हे आम्ही याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी सरावासाठी काही मी तुम्हाला उदाहरण देणार आहे. तुम्ही त्याची उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे त्यामध्ये व्हॉट, हू, whom, whose, which, when, where, why, how यापैकी कोणता क्वेश्चन वर्ड बसेल ते तुम्ही लिहायचं आहे. तुम्हाला सेंटेन्स देणार आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा सराव करायचा आहे, ते लिहायचं आहे. ओके. मला सरावासाठी मी काही उदाहरण देणार आहे ते विद्यार्थ्यांनी लिहायचे आहे. कोणत्या सेंटेन्स पुढे आपल्याला कोणता क्वेश्चन वर्ड बसतो ते त्यामध्ये लिहायचं आहे. ओके. मी तुम्हाला असे हे सेंटेन्स देणार आहे. विद्यार्थ्यांनी लिहून पाठवायचं आहे. आता या ठिकाणी मी क्वेश्चन वर्ड्स या ठिकाणी देणार नाही. या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन वर्ड भरायचं आहे आणि पुढचं सेंटेन्स मी देणार आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे की या ठिकाणी कोणता क्वेश्चन वर्ड बसेल ते. ओके. डॅश डॅश इज दॅट गर्ल. ओके. आता या ठिकाणी लिहितोय डॅश डॅश इज दॅट गर्ल.
तुम्ही पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने क्वेश्चन वर्ड्स, कोणते कोणते क्वेश्चन वर्ड्स आहेत ते तुमची लिस्ट आहे तुमच्याकडे, त्यापैकी तुम्ही पाहायचं की या ठिकाणी कोणता क्वेश्चन वर्ड बसेल ते. ओके, देन डॅश डॅश आर यू डुईंग. डॅश डॅश आर यू डुईंग या ठिकाणी कोणता क्वेश्चन बसेल तुम्ही लिहायचा आहे. देन डॅश डॅश आर यू फीलिंग टुडे. फीलिंग टुडे. ओके, डॅश डॅश आर यू फीलिंग टुडे तुम्ही लिहायचं आहे त्या ठिकाणी. देन डॅश डॅश शूज आर देअर. डॅश डॅश the shoes are there, question mark. Okay, then dash dash didn't you came for my party. Dash dash didn't dash dash didn't you come for my party. Question mark. Then dash dash have you invited. Dash dash have you invited to the party. Okay, then dash dash shall I keep my bag. Shall I keep my bag. Question mark. And next sentence is, the last sentence is dash dash shirt do you like best. आता ज्या प्रश्नार्थक शब्दांचा आम्ही सराव घेतलेला आहे, सराव केलेला आहे, त्यापैकी कोणता क्वेश्चन वर्ड कोणत्या ठिकाणी बसतो आणि ते सेंटेन्स योग्य पद्धतीनं पूर्ण होईल, म्हणजे न चुकता ते सेंटेन्स ते क्वेश्चन तयार झाला पाहिजे. आणि मीन्स या ठिकाणी डॅश डॅश इज दॅट गर्ल या ठिकाणी कोणता क्वेश्चन वर्ड बसेल, तर आम्ही सांगू शकतो तुम्हाला मी दाखवल्या ठिकाणी वेअर. ओके, आता पाहायचं कसं बसेल. वेअर डब्ल्यू कॅपिटल लिहायचं, वेअर इज दॅट गर्ल. ओके, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेअर इज दॅट गर्ल अशा पद्धतीचं सेंटेन्स तयार झालं, हे क्वेश्चन तयार झाला. आपण कॅपिटल डब्ल्यू सुरुवात केली, शेवटी क्वेश्चन मार्क आला आणि प्रॉपर तो वर्ड त्या ठिकाणी बसला, म्हणजे हा क्वेश्चन बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीनं हे क्वेश्चन तुम्ही तयार केले पाहिजे. ओके, डॅश डॅश आर यू डुईंग आता या ठिकाणी कोणतं बसेल विद्यार्थ्यांनी बाकी तुम्ही तयार करायचे आहे. इतके एक मी सांगेन, डॅश डॅश आर यू डुईंग. ओके, आता व्हॉट या ठिकाणी काय बसेल, व्हॉट. व्हाय बसेल का किंवा वेअर बसणार नाही, जे प्रॉपर आहे तेच बसलं पाहिजे. डॅश डॅश आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, म्हणजे असा क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे तो डब्ल्यूएच चा क्वेश्चन किंवा क्वेश्चन वर्ड्स कोणत्या ठिकाणी बसणार आहे ते विद्यार्थ्यांनी प्रॉपर बसवायचं आहे आणि क्वेश्चन तयार करायचे आहेत आणि सराव सुद्धा करायचा आहे. तर झालेल्या भागावरती विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचबरोबर हे क्वेश्चन्स हे सेंटेन्स पूर्ण करून व्हॉट्सअपवरती अभ्यास पाठवायचा आहे. थँक्यू.